आज मी तुम्हाला ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। हे बघा, इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठाने क्रिस्पी कुरकुरीतपणा येतो। ह्यामध्ये ओवा घालते क्रश करून। ही जिऱ्याची आणि लसणाची पेस्ट बनवून घेतली आहे। चवीनुसार नमक घालते। खायचा सोडा घालते। हळद पावडर, छोटी छोटी कट केलेली कोथिंबीर, हे मी थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते। आपल्याला हे बॅटर जास्त पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं आहे। पातळ केल्याने आपल्या ब्रेडला हे बॅटर चिटकणार नाही। हे बघा, आपलं हे बॅटर भिजून तयार आहे। हे बघा, मी घट्टच ठेवलेलं आहे, पातळ केलं नाही। आता ह्याला 5 मिनिट साईडला ठेवते। हे बघा, मी इथे ब्रेड घेतलेले आहे। मी ह्याची साईड काढून घेणार आहे। हे बघा, मी ह्याची साईड काढून घेतलेली आहे। ह्याला असा मधोमध कट करून घेते। हे बघा, असा कट करून घेते। हे बघा, मी पूर्ण हे कट करून घेतलेलं आहे। हे बघा, इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे। ह्यावरती मी हे ब्रेड भाजून घेणार आहे। ब्रेड गोड असतात ना, म्हणून मी तेल, मीठ, मिरची पावडर घालून भाजून घेणार आहे। ह्यावरती घालते तेल। ह्यामध्ये मी घातला आहे चाट मसाला। ह्यामध्ये घालते मिरची पावडर, अगदी थोडंसं नमक, आता हे ब्रेड मी भाजून घेणार आहे ह्यामध्ये, म्हणजे हे गुळमट लागत नाही। ह्याला मी पलटी करून घेते।
हे बघा मी हे पलटी करून घेतलेले आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. ह्यामध्ये तेल घातलेलं आहे. हे बघा आपलं हे बॅटर व्यवस्थित भिजलेलं आहे. हे बघा आपलं हे तेल गरम झालेलं आहे. ह्यामध्ये मी हे ब्रेड सोडते. ब्रेड सोडूस तर मी गॅस कमीवर ठेवते. आपले हे ब्रेड भाजून घेतल्याने ब्रेड पण कडक झालेले आहेत. मी गॅस फुलवर करते. ह्यांना पलटी करून घेते. हे बघा ह्या पकोड्याला खरपूस कलर आलेला आहे. मी ह्याला काढून घेते. हे पण अगदी तसेच सोडून घेते गॅस कमीवर ठेवून. गॅस फुलवर करते. ह्याला पण पलटी करून घेते. हे बघा आपला ब्रेड पकोडा तयार आहे. तुम्हाला कसा वाटला हे ब्रेड पकोडा? तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा झाला म्हणून. सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद. हे ब्रेड पकोडा असाच खाल्ला तरी चालतो, नाहीतर एखाद्या चटणीसोबत खाल्ला तरी चालतो.